त्या दिवशी शनिवार होता. सुधाताई, त्यांचा मुलगा राकेश आणि सून स्वातीसोबत सिनेमा बघायला गेल्या होत्या. त्या खूप आनंदात होत्या. त्यांनी त्यांच्या हाताने दुपारचे जेवण बनवून मुलाला आणि सुनेला पोटभर जेवायला घातले. राकेश सिनेमाची तिकीटे घेऊन आला. त्या दिवशी रात्री ते तिघे सिनेमा बघायला सोबत गेले आणि येतानाच बाहेरून रात्रीचं जेवण करून आले. सिनेमा खूप छान होता. येताना सगळ्या वाटेत ते तिघे त्याबद्दलच बोलत होते. सुधाताईंना त्यांची सून आज गप्प गप्प वाटत होती, म्हणून त्यांनी त्यामागचे कारण विचारले. तर ती म्हणाली, आई काही खास नाही, माझं डोकं खूप दुखत आहे. दुसऱ्या दिवशी रविवार होता. राकेश आणि स्वाती खूप उशिरापर्यंत झोपलेले होते. सवयीप्रमाणे सुधाताई लवकर उठल्या. आंघोळ करून चहा पिला आणि इडली आणि चटणी तयार केली. आज रात्री त्यांच्या घरी पार्टी होती. राकेश आणि स्वातीचे मित्र येणार होते. जेव्हा कधी मुलाचे आणि सुनेचे मित्र घरी येत असायचे, तो दिवस सुधाताईंसाठी खूप आनंदात जात असायचा. त्या त्यांच्याशी गप्पा मारत असायच्या. सुधाताई दूध आणण्यासाठी बाहेर गेल्या. दूध घेऊन आल्यानंतर त्यांना असं वाटलं की मुलगा आणि सून उठले असतील, म्हणून ते त्यांच्या खोलीकडे निघाल्या. तेवढ्यात स्वातीचा सुनेचा आवाज त्यांच्या कानावर पडला. ती नवऱ्याला राकेशला बोलत होती. आईंना इथे येऊन वर्ष झालं आहे. त्या जेव्हापासून इथे राहायला आल्या आहेत तेव्हापासून आपल्या दोघांना एकत्र वेळ घालवायला मिळाला नाही. बघावं तेव्हा ते आपल्या आजूबाजूला असतात. माझ्या मनात येत नसेल का की फक्त तुम्ही आणि मी? बायकोचं बोलणं ऐकून राकेश म्हणाला, काय बोलत आहेस तू? स्वाती, तुला तर माहीतच आहे बाबा गेल्यानंतर आईची काय अवस्था झाली होती. आत्ता कुठेतरी ती सावरायला लागली आहे आणि तू असं बोलत आहेस? स्वाती म्हणाली, प्लीज राकेश, मला चुकीचं समजू नका. मला आईच्या दुःखांची जाणीव आहे, म्हणून तर मी एवढे दिवस तुम्हाला काही बोलले नाही. आणि मला हे पण माहीत आहे की त्या माझी खूप काळजी घेतात. एक आई घेत नाही तेवढी त्या सासू असून घेतात. पण राकेश, तुम्हाला हे का समजत नाही की आपल्याला पण प्रायव्हसीची गरज आहे? नात्यात काही बॅलन्स तर तुम्हाला बनवायलाच लागेल. राकेश म्हणाला, आता मी तरी काय करू स्वाती? आईच्या कोणी मैत्रिणी पण नाहीत की त्यांच्यात ती बिझी राहील. स्वाती म्हणाली, आपल्या सोसायटीमधल्या कितीतरी बायका सकाळ संध्याकाळ पार्कमध्ये फिरायला येतात, गप्पा मारत असतात. आई त्यांच्याशी बोलून ओळख वाढू शकतात, पण त्यांना एकटीला कुठं जायचे नसते. राकेश म्हणाला, हळू बोल स्वाती, आईला ऐकू जाईल. स्वाती निश्चित होऊन म्हणाली, टेन्शन घेऊ नका, आई दूध आणण्यासाठी गेल्या आहेत. सुनेचं सगळं बोलणं ऐकून सुधाताईंना सगळं घर फिरल्यासारखं वाटायला लागलं. जर त्यांनी भिंतीला पकडले नसते तर ते चक्कर येऊन खाली पडले असत्या. अडखळत त्या बाथरूममध्ये गेल्या आणि दार बंद करून घेतले. त्यांनी रडण्याचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून नळ चालू केला. आजपर्यंत त्यांना असं वाटत होतं की मुलांना त्यांच्याबरोबर राहायला आवडतं, पण आज त्यांना कळालं की त्यांना इथं ठेवून घेणे त्यांची मजबुरी होती. मग स्वातीचं त्यांच्यावर प्रेम करणं, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करणं हा सगळा दिखावा होता. त्यांना असं वाटत होतं की उरलेलं आयुष्य मुलांच्या सोबतीने आरामात घालवता येईल, पण नियती त्यांच्यासमोर खूप विचित्र खेळ खेळत होती. त्या विचार काहीतरी वेगळाच करायच्या आणि त्यांच्यासोबत काहीतरी वेगळंच घडत असायचं. माहीत नाही काय लिहिलं आहे त्यांच्या नशिबात. सुख प्रत्येक वेळी 2 पावलं त्यांच्या पुढे चालत होतं. नवऱ्याचं त्यांना असं अचानक सोडून जाणं त्याचं प्रत्यक्ष उदाहरण होतं की त्यांच्या नशिबात आनंद लिहिलेला नाही. नवरा जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत ते त्यांच्या कामात खूप बिझी राहत होते. त्यांच्यासोबत वेळ घालवणं, त्यांच्यासोबत बघितलेली अधुरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या नवऱ्याच्या रिटायर होण्याची वाट बघत होत्या. त्यांचा नवरा रिटायर झाला, पण जास्त वेळ ते त्यांच्यासोबत नाही राहू शकले. 2 महिन्याच्या आतच त्यांचा अचानक मृत्यू झाला आणि सुधाताई फक्त एकटक उघड्या डोळ्यांनी बघत राहिल्या. राकेश आणि स्वाती पुण्यातून गावी आले. नवऱ्याचा अंतिम संस्कार केला. त्यांना काहीच कळलं नाही. त्या शुद्धीवर तर तेव्हा आल्या जेव्हा सगळं संपलं होतं. सगळे पाहुणे घरी गेले होते. मुलगा आणि सून त्यांना त्यांच्यासोबत घेऊन निघाले होते, पण त्या तयार झाल्या नाहीत, कारण त्या घरात त्यांचा संसार सुरू झाला होता. नवऱ्याच्या आठवणी त्या घरात होत्या. त्या आठवणीत त्यांना त्यांचे उरलेले आयुष्य जगायचे होते, पण एकटं राहणं एवढं सोपं नव्हतं. मोकळं घर त्यांना खायला उठत होतं. एकट्यासाठी जेवण बनवण्याची इच्छा होत नव्हती. आईच्या काळजीमुळे राकेश पण त्याच्या कामावर लक्ष देऊ शकत नव्हता.
काही दिवसात सुधाताई आजारी पडल्या. तेव्हा मुलाने आणि सुनेने त्यांचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि मुलाने गावाकडचं घर विकलं आणि त्यांना घेऊन पुण्याला आला. काही महिने त्यांना इथं करमत नव्हतं. मुलगा आणि सून इंजिनियर होते. ते सकाळी कामावर जायचे, ते रात्रीच घरी परत येत असायचे. सगळा दिवस घरात एकट्या बसून त्या कंटाळून जायच्या. स्वाती कितीतरी वेळा म्हणाली होती की आई, आजूबाजूच्या लोकांशी ओळख वाढवा, त्यांच्यासोबत फिरायला जात जा. पण त्यांचे मन मानत नव्हते की असं एकटं बाहेर जावं. राकेश आणि स्वातीने त्यांच्याकडून होईल तेवढे त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला. स्वाती त्यांना वाचण्यासाठी पुस्तके घेऊन यायची. सुट्टीच्या दिवशी तिघे सिनेमा बघायला तर कधी बाहेर फिरायला जात असायचे. आता तर त्यांची मित्रमंडळी पण सुधाताईंसोबत चांगले मिसळले होते. अशा पद्धतीने त्या नवीन वातावरणात रमल्या होत्या. आयुष्य पुन्हा एकदा सरळ मार्गावर चालायला लागले होते. मुलाच्या घरी त्या सुखात राहत होत्या. पण आज सुनेच्या एका वाक्याने त्यांचं शांततेत चाललेल्या आयुष्यात गोंधळ घातला होता. त्यांचं मन उदास झालं होतं. जगात आपलं असं काहीच नव्हतं. सगळी नाती स्वार्थावर टिकलेली असतात. चांगलेच झाले की त्यांचा भ्रम तुटला. कमीत कमी आता त्या स्वतःला मुलावर आणि सुनेवर तरी थोपणार नाहीत. कितीतरी वेळ त्या विचारात बुडाल्या होत्या. स्वातीने बाथरूमचं दार वाजवलं. सुधाताईंनी डोळे पुसले, तोंड धुतले आणि दार उघडलं. स्वाती म्हणाली, आई, किती वेळ तुम्हाला आवाज देत होते. तुमच्या आवडीचा नाश्ता मागवला आहे. असं बोलता बोलता ती मध्येच थांबली आणि एकटक त्यांच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली, आई, तुमची तब्येत खराब आहे का? डोळे लाल झाले आहेत. तिचं बोलणं टाळत सुधाताई त्यांच्या खोलीत निघून गेल्या. डोकं तर म्हणत होतं की मुलाचं आणि सुनेचं बोलणं त्यांनी ऐकलं आहे ते त्यांना कळून द्यायचं नाही. पण मन यासाठी तयार नव्हतं होत. त्या आज व्यवस्थित जेवल्या पण नाहीत. राहून राहून नवऱ्याची आठवण येत होती. आज ते जिवंत असते तर असे मुलाच्या आणि सुनेच्या घरी आश्रितासारखे तरी राहायला लागले नसते. संध्याकाळचे 6 वाजले. त्यांच्या मनात विचार आला की सिनेमाला एकत्र जाणं जसं स्वातीला आवडत नाही तसंच असं पण होऊ शकतं की तिच्या मित्रमंडळीसोबत बोललेलं पण तिला आवडत नसेल. राकेशच्या खोलीत जाऊन त्या म्हणाल्या, राकेश, सोसायटीच्या एका बाईसोबत माझी ओळख झाली आहे. मी तिच्यासोबत फिरायला निघाले आहे. यायला उशीर होईल. तुम्ही जेवून घ्या. राकेश आश्चर्याने म्हणाला, पण आई, आज अचानक कुणाच्या सोबत जात आहेस? आईने काहीच उत्तर दिले नाही. म्हणून तो परत म्हणाला, आई, काही वेळात तर सगळे मित्रमंडळी येणार आहेत. तू घरात नसशील तर कुणालाच चांगलं वाटणार नाही. सुधाताई म्हणाल्या, तुम्ही दोघं आहात ना, एन्जॉय करा. असं म्हणत त्या खोलीतून बाहेर निघून गेल्या. राकेश आणि स्वातीचा चेहरा उतरला. एवढं तर त्या दोघांच्या पण लक्षात आलं होतं की सकाळचं बोलणं आईने ऐकलं होतं. म्हणून तर त्या आज एवढी गप्प आणि उदास वाटत होती. सुधाताईंचं मन तर खूप बेचैन झालं होतं. त्या घरातून तर निघून आल्या होत्या, पण आता काय करायचं, कुठं जायचं काहीच कळत नव्हतं. त्या फक्त रस्त्याच्या कडेने चालत निघाल्या होत्या. त्यांच्या डोक्यातल्या विचारांसारखी त्यांची पावले पण पुढे वेगाने चालत होती. काहीतरी त्यांना स्वतःसाठी निर्णय घ्यायचा होता. रस्त्याच्या कडेलाच झाडांची सावली पसरली होती. थंड हवा चालली होती. खूप लांब चालत आल्यावर सुधाताईंना भीती वाटायला लागली. थकवा जाणवायला लागला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या बेंचवर त्या थोडा वेळ बसल्या. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे बघत त्या होत्या. आज सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे रस्त्यावर गर्दी कमी होती. इथे शांतीत बसून त्या स्वतःसाठी काहीतरी विचार करू शकत होत्या. पण काय विचार करायचा? मुलाच्या सांगण्यावरून त्यांचं घर विकायची चूक तर त्यांनी केली होती आणि त्याचा पश्चाताप त्यांना आयुष्यभर करावा लागणार होता. त्यांनी मोठा श्वास घेतला. कुणीतरी त्यांचं नाव घेतलेलं ऐकून त्यांनी मान वर करून बघितलं तर एक 60-65 वर्ष असणारा, हातात काठी घेऊन उभा असणाऱ्या माणसाला त्यांना ओळखायला जरा पण वेळ लागला नाही. अरे मोहन तात्या, तुम्ही? अचानक असं समोर बघून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. मोहन आणि त्यांची बायको सविता वहिनी त्यांच्यासोबत असणाऱ्या नात्याला काय नाव देतील? सुधाताई लग्न होऊन घरी आल्यावर मोहन तात्या आणि सविता वहिनी यांना आजूबाजूंना बघितलं होतं. मोहन तात्यांच्या कुटुंबासोबत त्या 2 कुटुंबातील लोकांच्यात खूप प्रेम होतं. सुधाताई मोहन तात्यांचा खूप आदर करत होत्या.
नवीन लग्न करून आल्यावर तिथे रमण्यात, मिळून मिसळून जाण्यात सविता वहिनींनी खूप मदत केली होती. त्यांना अजून पण आठवत होतं की त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या दोघांकडे मिळत होतं. राकेश नववीत असताना मोहनतात्यांची बदली पुण्यात झाली होती, तरी पण त्यांचे चांगले संबंध होते. 2 वर्षापूर्वी सविता बहिणींचं निधन झालं तेव्हा सुधाताई आणि त्यांचा नवरा पुण्याला भेटायला आले होते, पण परत त्यांच्याशी कधीच भेट झाली नाही. त्यांच्यासोबत असणारा संपर्क तुटला. सुधाताई आपलेपणाने म्हणाल्या, मोहनतात्या, तुम्ही तर आम्हाला विसरूनच गेला आहात. परत फोन नाही, काही बोलणं नाही. कुठे गेला होतात या 2 वर्षात? बेंचवर बसत मोहनतात्या म्हणाले, काय सांगू तुला सुधा, परिस्थितीच अशी झाली होती. सुधाताई म्हणाल्या, म्हणजे याचा अर्थ काय आहे? मला समजलं नाही. मोहनतात्या म्हणाले, सविता वारल्यानंतर 3 महिन्यानंतर माझा पण अपघात झाला. त्यात माझा एक पाय निकामी झाला. मी 7 महिने दवाखान्यातच होतो. पायात स्टीलची रॉड घातली आहे. सुधाताई म्हणाल्या, एवढं सगळं झालं आणि तुम्ही कळवलं पण नाही? मोहनतात्यांची कहाणी ऐकून सुधाताई त्यांचं दुःख विसरून गेल्या. मोहनतात्या म्हणाले, कसं कळवलं असतं? त्या अपघातात माझा मोबाईल हरवला, ज्यात तुमचा नंबर सेव्ह केला होता. जाऊ दे, ते सगळं सोडून दे. तू तुझं सांग, तू इथे पुण्यात कशी काय? तुझा नवरा कसा आहे? रिटायर झाला असेल ना? त्यांचं बोलणं ऐकून सुधाताई काही वेळ गप्प बसल्या. मग हळू आवाजात म्हणाल्या, रिटायर पण झाले आणि मला कायमचे सोडून पण गेले. ऐकून मोहनताते विचलित झाले आणि म्हणाले, हे काय बोलत आहेस तू? सुधाताईंचे डोळे भरून आले. भरल्या आवाजात त्या म्हणाल्या, रिटायर झाल्यानंतर 2च महिन्यात त्यांना झटका आला. त्यांना दवाखान्यात पण घेऊन जाता आलं नाही, रस्त्यातच. असं म्हणतच त्या रडायला लागल्या. दुःख थोडंसं कमी झाल्यानंतर परत त्या म्हणाल्या, त्यानंतर मुलगा आणि सून मला घेऊन पुण्याला आले. मोहनतात्या मान खाली घालून थोडा वेळ शांततेत सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. मग हळू आवाजात म्हणाले, मग पुण्यात मन रमलं का? दिवसभर काय करत असतेस? सुधाताई गप्प होत्या. दिवसभर घडलेला प्रसंग शब्दातून बाहेर यायचा प्रयत्न करत होता, पण त्यांनी स्वतःला सावरलं. त्या म्हणाल्या, एवढ्या वर्षांनी भेटला आहात, काय रडगाणे घेऊन बसला आहात? त्या काही चांगलं उत्तर देण्याचा विचार करतच होत्या. तोपर्यंत तात्यांना त्यांच्या मनात चाललेली घालमेल समजली होती. तात्या म्हणाले, सुधा, तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस. काळ उलटला म्हणून नाती बदलत नसतात, ती तशीच राहतात. ज्या प्रकारे तू इथे उदास होऊन बसली होतीस, त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असणार. सांग मला. तात्यांचा आधार मिळालेला बघून सुधाताईंनी त्यांचं मन मोकळं केलं. सगळे शांतपणे ऐकून घेऊन मग तात्या गंभीरपणे म्हणाले, खरे सांगू का, ही कुठली समस्या नाही आहे. ही गोष्ट घरात घडली पण नसती जर सुरुवातीपासूनच तू मधला मार्ग पकडला असतास. कधी मुलांच्या सोबत बाहेर गेली असतीस, कधी नाही. त्यांना प्रायव्हसी देण्यातच समजूतदारपणा आहे. सुधा, प्रत्येक माणसाला प्रायव्हसी आणि स्वातंत्र्य हवं असतं. तुझ्या मुलांना पण ते हवं आहे. त्यात चुकीचं काय आहे? आठवते दिवस जेव्हा तुमचं नवीन नवीन लग्न झालेलं होतं, जेव्हा तुम्ही दोघं बाहेर कुठे निघाला की तुझ्या नवऱ्याची लहान बहीण तुमच्यासोबत येत असायची. त्यावेळी तुम्हा दोघांना किती वाईट वाटत होतं, आठवतंय ना? सुधाताईंनी हो म्हणून मान हलवली. तात्या पुढे म्हणाले, प्रत्येक वयाचे आपापले विचार असतात. चुकीचं काहीच नसतं. चुकीचं फक्त हे आहे की त्या वयातून निघाल्यानंतर आपण ती जाणीव विसरून गेलेलो असतो. आपण हे विसरून जातो की त्यावेळी आपण पण असाच विचार करत होतो. वेळ निघून जाते आणि आपण आपल्या मुलांच्या भावना समजून न घेण्याची चूक करतो. राकेश आणि स्वातीने तुझी खूप साथ दिली आहे. आता तुझी वेळ आहे. तू त्यांच्या भावना समजून घे, त्यांचा आदर कर. अशा छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देऊ नकोस. आपला एकटेपणा घालवण्यासाठी दुसऱ्यांची प्रायव्हसी संपवणं ही कुठली पद्धत आहे? आपल्यासाठी त्यांची असणारी जबाबदारीला ते ओझं समजू लागू नयेत, हे आपल्या वागण्यावर पण निर्भर करत असतं. तात्यांचं बोलणं ऐकून सुधाताईंना विचार करायला नवीन मार्ग मिळाला होता. प्रॉब्लेम तो नव्हता ज्या त्या समजत होत्या. प्रॉब्लेम तर त्यांच्या बघण्याच्या नजरेत झाला होता. सुधाताई स्वतःलाच म्हणाल्या, एक आई असून पण मी एवढी स्वार्थी का बनली होती? स्वतःच्या विचारांची त्यांनाच लाज वाटायला लागली होती. त्या मोहनतात्यांना म्हणाल्या,
नियतीने मला तुमच्याशी परत भेटायची संधी दिली आणि तुम्ही मला समजावून माझ्या घराची सुख शांती भंग होण्यापासून वाचवले आहे. आतापासून मी तेवढं तात्या म्हणाले. थांब सुधा, माझं बोलणं अजून पूर्ण झालं नाही. सुधा, सगळं आयुष्य आपण आपल्यासाठी जगलो आहे. आपली मुलं बाळं, आपली नोकरी, आपले कुटुंब यासाठी घालवतो. याच्या पुढे आपण कसलाच विचार करत नाही. आता ती वेळ आहे. आपण समाजासाठी असणारी कर्तव्य पूर्ण करू शकतो. दुसऱ्यांची मदत करून त्यांच्या कामी येऊ शकतो. 2 वर्षापूर्वी मी पण तुझ्यासारख्या स्थितीमध्ये अडकलो होतो. त्यावेळी माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या मदतीने आम्ही एक नवनिर्माण नावाची समाजसेवी संस्था सुरू केली आहे. आज आमच्या संस्थेत 15 ते 20 लोक जोडले गेलेले आहेत. लोकांच्या मनात नवीन आशा निर्माण करणे, शहराची साफसफाई करणे, झाडे लावणे आणि आजूबाजूच्या लोकांचे प्रॉब्लेम सोडवणे अशी कामं आमची संस्था करते. काही स्त्रिया गरीब मुलांना फी न घेता शिकवण्याचे काम करतात. महिन्यातून एकदा सगळे भेटतात आणि एकत्र मिळून पिकनिकला जातात, मजा मस्ती करतात. सुद्धा तू जर ही संस्था जॉईन केलीस ना, तर तुला पण नवनवीन लोकांना भेटायची संधी मिळेल. तुझा वेळ जाईल आणि त्यांची मदत करून तुझे विचार बदलतील. तुला आनंद मिळेल. कुणाची मदत करून मनाला आनंद तर मिळतोच, पण जगण्याची एक नवीन दिशा पण मिळते. समाजासाठी काहीतरी केल्यामुळे तुझ्या मुलांना पण तुझ्यावर गर्व होईल. तात्यांचे बोलणे ऐकून सुधाताईंच्या डोळ्यात एक नवीन चमक निर्माण झाली. तिला जगण्याचा नवीन मार्ग मिळाला. सुधाताई म्हणाल्या, तात्या, तुम्ही माझ्या घरी चला. तुम्हाला भेटून मुलांना आनंद होईल. तात्या म्हणाले, सुधा, मी तुझ्या घरी उद्या येईन. सुधाताईंनी त्यांना मुलाच्या घरचा पत्ता सांगितला. खूप वेळ झाला होता. सुधाताईंना असं वाटलं की मुलगा आणि सून खूप टेन्शनमध्ये असतील. तात्यांना भेटून सुधाताई लगबगीने घरी निघाल्या. ही पावले त्यांना त्यांच्या घराच्या दिशेने नाही, तर नव्या ध्येयाच्या मार्गावर पण घेऊन चाललेली होती.